कुसुंबा आदर्श हायस्कूलच्या मुख्याध्यापकास 1000ची लाच घेताना रंगेहात केली अटक। सुरत महामार्गावरील कुसुंबा येथील आदर्श शाळेतील मुख्याध्यापकाने लाचखोरीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे। अवघ्या 1000ची लाच सहकारी शिक्षिकेकडून घेताना एसीबीच्या पथकाने या मुख्याध्यापकाला अटक केली आहे। कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल येथील प्रदीप पुंडलिक परदेशी हा मुख्याध्यापक असून त्याने शाळेत आयोजित केलेल्या उपक्रमांकरिता खर्च झाल्याचे निमित्त करत शाळेतील सर्व कार्यरत शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 800 रुपये जमा करण्याचे बैठक घेऊन सांगितले होते। 1000 रुपये देण्यास तक्रार उपशिक्षिकेने विरोध दर्शविला। त्यामुळे मुख्याध्यापक परदेशीने पैसे दिल्याशिवाय हजेरी रजिस्टरवर सही करायला तक्रारदार शिक्षिकेला मज्जाव केला होता। त्यामुळे संबंधित शिक्षिकेने मुख्याध्यापक परदेशी हा 1000 रुपयांची लाच मागत असल्याचे तक्रार एसीबीकडे केली होती। या तक्रारीची पडताळणी करत एसीबीने ट्रॅप रचला। आज मुख्याध्यापक प्रदीप परदेशी हा त्याच्या स्वतःच्या कार्यालयात 1000ची लाच घेताना रंगेहात पकडला गेला। एसीबीचे धुळे विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कारवाई करण्यात आली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। कुसुंबा येथे जी सोशल अँड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे त्या अंतर्गत आदर्श हायस्कूल या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते प्रदीप पांडुरंग परदेशी असं त्यांचं नाव आहे, ते या प्रकरणामध्ये आमचे आरोपी लोकसेवक आहेत। या हायस्कूलमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते त्यासाठी खर्च झाला असं निमित्त करून जे प्रदीप परदेशी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। मुळात ही जी रक्कम होती जे शाळेतले विविध उपक्रम आहेत त्याकरता लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवेश शुल्क आहे त्याच्यातून यापूर्वीच वसूल केला गेलेला होता। परंतु असे असताना सुद्धा जे मुख्याध्यापक परदेशी यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। ज्यावेळी तक्रारदार यांनी ती लाचेची रक्कम देण्यास मनाई केली त्यावेळी त्यांना गेल्या 14 मार्चपासून शाळेच्या हजेरी मास्टरवर सही करण्यास मुख्याध्यापक यांनी मनाई केली होती आणि तशी तक्रार ज्यावेळेला आमच्याकडे प्राप्त झाली त्यांनी लाचेची मागणी केल्याबाबत जेव्हा पडताळणी करण्यात आली आणि जे आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक प्रदीप परदेशी आहेत त्यांना एसीबीच्या पथकाने हे 1000 रुपयाची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।